नमस्कार मित्रांनो, हे बघा दादांनो, आज मी जे काही सांगणार आहे तुम्हाला एकदम सत्य परिस्थितीवर सांगणार आहे. आणि आता काही दिवसांची गोष्ट नाही, जस्ट 5-7-8 दिवसांची गोष्ट आहे. आणि मी तुम्हाला माझे फॉलोअर वाढायला पाहिजे, लाईक कमेंटसाठी हा व्हिडिओ बनवलेला नाही. मी व्हिडिओ बनवणारच नव्हतो, पण मला असं संताप आला त्या गोष्टी ऐकून, तर मला व्हिडिओ बनवावा लागला. कारण माझ्याकडे एक मुलगा आहे कामाला, तो बिचारा कंटिन्यू 12 घंटे ड्युटी करतो व त्याच्या गावाला त्याच्याजवळ 16 बिघा जमीन आहे पाण्याखालची. बागायतदार मुलगा आहे तो, बागायतदार शेती त्याची, आणि स्वतःचं स्लॅबचं घर आहे. तर मुलीवाले त्याला बघायला आले होते, तर त्यांची अपेक्षा अशी होती की तुम्ही जिथं जॉब करता तिथं आम्ही बघायला येऊ. तर त्या पोराचा मला कॉल आला, सर ते येणार आहे तर येऊ देऊ का. मी सांगितलं येऊ दे, मला कॉल कर, आपण त्यांना एंट्री देऊ कंपनीमध्ये. तर ते मुलीवाले तिथं कंपनीमध्ये त्याला बघायला आले. तिथं बघायला आले की खरोखर आहे का नाही, कंपनीत काय करतो काय नाही. तो मुलगा बॉयलर ऑपरेटर आहे. तर सर्वांनी त्याच्याविषयी पॉझिटिव्ह निर्णय घेतले, पॉझिटिव्ह उत्तरं दिले, सर्वांनी व्यवस्थित सांगितलं. आणि एवढं असल्यावर सुद्धा ते मुलीकडचे सांगताय की आम्हाला 4 व्हीलर पण पाहिजे होती. अरे 4 व्हीलर काय, तो काहीही घेऊ शकतो या मिनिटाला. तो 4 व्हीलर पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. आणि एवढी जमीन आहे त्याच्याजवळ 16 बिघा, ती काय तुला अपूर्ण पडली का. पाण्याखालची जमीन आहे, मुलगा कष्टाळू आहे. आणि त्या पोराला तुम्ही काही बोलून घ्या, हसून देतो तो. एवढा साधा सिंपल मुलगा आहे, एकदम हुशार आहे. आणि त्या पोरीच्या बापाजवळ 5 ते 7 पत्र्यांचं घर आहे गावाला, आणि 1 बिघा जमीन आहे त्याच्याजवळ. किती? 1 बिघा. आणि तो व्यक्ती पुण्यामध्ये भाड्याच्या घरामध्ये राहतो, कंपनीमध्ये जॉब करतो. त्याला एवढा घमेंड आहे. तर आजकालच्या मुलांनी कसं राहायला पाहिजे. मुलाजवळ एवढं असल्यावर सुद्धा जर मुलगी त्याला मिळत नाही तर लय वाईट परिस्थिती झालेली. त्याच्या पण पोटी मुलगा आला असेल तर त्याला कोण देणार आहे, तेव्हा त्याच्या अपेक्षा कुठं जातील. त्याला पण एक मुलगीवाला ही अपेक्षा विचारेल, तेव्हा त्याला काय वाटेल. तर मला एवढंच सांगायचं आहे की असे जे मुलीचे बाप आहे हे जास्त लालूचदार, तर यांनी एवढी लालूच ठेवू नये, नाहीतर याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. आपण बघून भरपूर बघतो, पण एक दिवस असा येतो तर आपल्याला रडावं लागतं. त्याच्यासाठी जे आलं चांगलं दिसलं, मुलगा संस्कारी, फॅमिली चांगली, तर बिनधास्त देऊन टाका. प्रॉपर्टी जास्त बघू नका. आपल्या मुलीला कसं सुखी ठेवेल याचा विचार करा. त्याच्यामुळं मी व्हिडिओ बनवणार नव्हतं, पण मला असा संताप येतो आहे. तर मी एवढ्या दिवसापासून त्याला आज विचारलं, का रे बोलतो साखरपुडा केव्हा आहे, लग्न केव्हा आहे. तर त्याने मला असं उत्तर सांगितलं, तर मला एकदम संताप आला जोरामध्ये. त्याच्यामुळं मी याचा व्हिडिओच बनवतो. एवढी वाईट परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये, लय अवघड काम आहे. त्याच्यामुळं स्त्रीभ्रूण हत्या थांबवा आणि अशा लालची लोकांना शांत करा. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करा, त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.